नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता चौथी मंथन विषय गणित घटक 2 संख्यांवरील क्रिया उपघटक 7 पदावली व्यवसाय 16 प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर चुकीचे आहे? मित्रांनो, 4 पदावल्या दिलेल्या आहेत, त्यांचे उत्तर पण दिलेले आहेत, पण कोणत्या पदावलीचं उत्तर चुकीचं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. त्यासाठी आपल्याला 4ही पदावल्या सोडवाव्या लागतील. तर सुरुवातीला आपण पहिली पदावली सोडवतोय, पर्याय क्रमांक अ. मित्रांनो, पदावली आपण लिहून घेणार आणि मग सोडवणार. 47 वजा 15 अधिक 18 बरोबर उत्तर 50 दिले. आता पदावलीमध्ये वजाबाकी आणि बेरीज आहे. मग पदावलीचा नियम आहे कंचे भागुबे, म्हणजे अगोदर कंस सोडवणार, त्यानंतर गुणाकार आणि भागाकार यामध्ये जी क्रिया अगोदर असते ती अगोदर करणार, त्यानंतर वजाबाकी बेरीज आणि वजाबाकीमध्ये जी क्रिया अगोदर ती अगोदर करणार. आता सुरुवातीला आपण करणार वजाबाकी. मग 47 मधून आपण 15 वजा करणार. 7तनं 5 गेले, खाली राहिले 2 आणि 4तून 1 गेला, खाली राहिले 3, झाले 32 अधिक 18. मित्रांनो, 32 आणि 18ची आपण बेरीज करणार. 32 आणि 18 होतात 50. मित्रांनो, पर्याय क्रमांक अ हा बरोबर आहे. त्यानंतर आता या ठिकाणी आपण घेणार पर्याय क्रमांक ब. 7 अधिक 7 गुणिले 7 बरोबर 98. आता सुरुवातीला आपण मित्रांनो गुणाकार करणार. मग हे पहिले 7 आणि अधिक तसेच लिहून घेणार. 7 7 49. आणि आता 49 मध्ये आपण जर 7 मिळवले तर 50 आणि 56 उत्तर येतं 56. पण मित्रांनो, आपल्याला पर्यायामध्ये 98 दिलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक अ बरोबर होता, पर्याय क्रमांक ब चुकीचा आहे. त्यानंतर आता आपण घेतोय पर्याय क्रमांक क. 12 गुणिले 5 वजा 10 अधिक 1 बरोबर 49. तर सुरुवातीला आपण करणार गुणाकार. 12 पंचे 60 वजा 10 अधिक 1. त्यानंतर होईल वजाबाकी. 60मधून 10 गेले, खाली राहिले 50 अधिक 1. त्यानंतर होईल बेरीज. मित्रांनो, 50 आणि 1 झाले 51. उत्तर आलं 51, पण आपल्याला 49 दिले, म्हणून पर्याय क्रमांक क चुकीचा आहे. त्यानंतर आता आपण सोडवणार पर्याय क्रमांक ड. कंसात आहे 6 अधिक 4 त्यानंतर गुणिले 3 अधिक 5 बरोबर 35. मित्रांनो, सुरुवातीला कंस सोडवणार. 6 आणि 4 10 गुणिले 3 अधिक 5. आता गुणाकार करणार. 10 त्रिक 30 अधिक 5, 30 आणि 5 झाले 35. मित्रांनो, चौथ्या पदावलीचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 35 उत्तर आले. हे उत्तर बरोबर आहे, म्हणजे चौथा पर्याय बरोबर आहे. मित्रांनो, पहिला आणि चौथा पर्याय बरोबर आहे. आपल्याला प्रश्न विचारलाय उत्तर चुकीचं उत्तर कोणत्या पदावलीचं आहे? ब आणि क. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फक्त ब आणि क हे चुकीचं आहे. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणती समानता बरोबर आहे? मित्रांनो, कोणती समानता बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आता पर्याय क्रमांक अ, 4ही समानता आपल्याला सोडवाव्या लागतील. समानता म्हणजे बरोबर चिन्हाच्या उजवीकडं आणि डावीकडं जी क्रिया आहे त्या दोन्हींचंही उत्तर सारखंच आलं पाहिजे. तर आपण पर्याय क्रमांक अ मधली समानता या ठिकाणी सोडवतोय. सुरुवातीला मी गणित लिहून घेतो. 15 वजा 5 कंस गुणिले 5 बरोबर 30 अधिक 35 वजा 15. मित्रांनो, हे बरोबर चिन्ह आहे. बरोबर चिन्हाच्या उजवीकडची क्रिया केल्यानंतर येणारं उत्तर आणि बरोबर चिन्हाच्या डावीकडची क्रिया केल्यानंतर येणारं उत्तर हे सारखं यायला पाहिजे. सारखं जर आलं तर आपलं उत्तर बरोबर असेल. कोणती समानता बरोबर आहे? आता सुरुवातीला आपण या ठिकाणी कंस सोडवणार. 15तून 5 गेले, खाली राहिले 10 गुणिले 5. आता 10 गुणिले 5 जर केलं तर या ठिकाणी किती येणार? 10 5 50. मित्रांनो, या ठिकाणी आता सुरुवातीला बेरजेची क्रिया होईल. 30 अधिक 35 जर केलं, 30 दुने 60 आणि 5 65. 65 वजा 15. 65मधून 15 गेले, खाली राहिले 50. मित्रांनो, बरोबर चिन्हाच्या उजवीकडं आणि डावीकडं सारखंच उत्तर आलं आहे, म्हणजे ही समानता बरोबर आहे. मग दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, उत्तर पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल तर 2, 3 आणि 4 करण्याची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. परंतु मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पर्याय जे दिलेले आहेत ते वेगळे आहेत, त्यामुळे आपल्याला सगळ्या समानता सोडवून बघाव्या लागणार आहेत. तर आता
या ठिकाणी आपण आता 2 नंबरची म्हणजे पर्याय क्रमांक ब ही समानता या ठिकाणी सोडवणार आहोत. आता ब मध्ये आहे 9 गुणिले 3 अधिक 7 बरोबर 7 अधिक 3 गुणिले 9 वजा 4. मित्रांनो, सुरुवातीला आता या ठिकाणी 9 त्रिक 27 आणि 27 अधिक जर 7 केलं तर 7 दुने 14 म्हणजे या ठिकाणी किती होणार 34. मग आता डावीकडं जर 34 आलं तर उजवीकडं सुद्धा उत्तर 34 यायला पाहिजे. सुरुवातीला या ठिकाणी होईल गुणाकार 7 अधिक 9 त्रिक 27 वजा 4. आता 27 आणि 4 यांची होणार बेरीज 28 29 30 आणि 4 34. 34 वजा जर या ठिकाणी 4 केलं तर मित्रांनो पुन्हा उत्तर येईल 30. मग आता डावीकडं आलं 34 आणि उजवीकडं आलं 30 म्हणजे मित्रांनो ही समानता होणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक ब चुकीचा आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक क. आता मित्रांनो क ही आपण समानता सोडवणार आहोत. 4 गुणिले 5 वजा 10 बरोबर 2 गुणिले कंसात 8 वजा 3. तर मित्रांनो सुरुवातीला होईल या ठिकाणी गुणाकार 4 पंचे 20 वजा 10 बरोबर 20मधून 10 गेले खाली राहिले 10. मग आता सुरुवातीला या ठिकाणी कंस सोडवणार 2 गुणिले 8तनं 3 गेले खाली राहिले 5 आणि 5 गुणिले 2 गुणिले 5 जर या ठिकाणी केलं तर 10. मित्रांनो हे उत्तर या ठिकाणी बरोबर आले. पर्याय क्रमांक क बरोबर आहे आणि अ सुद्धा बरोबर आलेला आहे. पर्याय क्रमांक ब चुकीचा आहे. त्यानंतर सर्वात शेवटी सोडवणार आपण पर्याय क्रमांक ड. 6 गुणिले 6 अधिक 6 बरोबर 6 भागिले 6 अधिक 6. तो या ठिकाणी सुरुवातीला होईल गुणाकार 6 6 36 36 अधिक 6 होणार 42. त्यानंतर आता या ठिकाणी होईल भागाकार 6 भागिले 6 केलं तर 1 येईल. 1 अधिक 6 जर या ठिकाणी केलं तर उत्तर येणार 7. मित्रांनो या ठिकाणी ही समानता बरोबर नाही. एकीकडे आलं आहे 42 एकीकडे आलं आहे 7 म्हणजे पर्याय क्रमांक ड चुकीचा आहे. मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारला आहे कोणती समानता बरोबर आहे तर अ आणि क बरोबर आहे. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि क. प्रश्न नंबर 3 50 वजा कंसात 10 अधिक 20 गुणिले 5 भागिले कंसात 18 वजा 8 बरोबर किती. मित्रांनो सुरुवातीला आपण हे 2 कंस सोडवणार. बाकीच्या क्रिया आहे अशाच लिहून घेणार. 50 वजा 10 अधिक 20 किती झाले 30 गुणिले 5 भागिले 18तून 8 गेले खाली राहिले 10. आता या ठिकाणी होणार सुरुवातीला गुणाकार 50 वजा 30 पंचे 150 150 भागिले 10. त्यानंतर होईल भागाकार 50 वजा 150ला जर 10ने भाग दिला तर उत्तर येणार आहे 15 आणि आता 50मधून 15 गेले उत्तर आलं 35. मित्रांनो तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3 35. प्रश्न नंबर 4 मित्रांनो पदावली आहे सोडवायची आहे. 11 अधिक 4 कंसात गुणिले 11 वजा 4 त्यानंतर भागिले 12 अधिक 3. मित्रांनो हे तीनही कंस आपण एकाच वेळेला सोडू शकतो. 11 आणि 4 झाले 15 गुणिले 11 वजा जर आपण या ठिकाणी 4 केलं तर उत्तर येईल 7. त्यानंतर भागिले 12 आणि 3 झाले 15. त्यानंतर होईल गुणाकार मित्रांनो 15 पाचे 75 15 सत 90 15 सत 105 भागिले 5 करणार भागिले त्यानंतर 15. आता या ठिकाणी भागाकार 15 पाचे 75 15 सत 90 15 सत 105. मित्रांनो उत्तर आलं 7. 15 सत म्हणजे 105 भागिले जर 15 केलं तर उत्तर येणार 7. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 7. प्रश्न नंबर 5 खालीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर वेगळे आहे. मित्रांनो 4 पदावल्या आहेत. 3 पदावल्यांचं उत्तर सारखं असेल 1 पदावलीचं उत्तर वेगळं असेल तर ते वेगळं उत्तर कोणतं आहे आपल्याला सगळ्या पदावल्या सोडवाव्या लागतील. पर्याय क्रमांक 1 20 वजा 10 गुणिले 2 अधिक 10. सुरुवातीला या ठिकाणी मित्रांनो गुणाकार होईल 20 वजा 10 दुणे 20 अधिक 10. त्यानंतर
वजाबाकी 20मधून 20 गेले, बाकी उरले 0 आणि पुढे आहेत अधिक 10. 0 अधिक 10 किती होणार? 10. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं 10. त्यानंतर दुसरी पदावली आपल्याला मित्रांनो या ठिकाणी सोडवायची आहे. 50/10 गुणिले 2 अधिक 0. सुरुवातीला होईल भागाकार. 50/10 उत्तर येणार 5 गुणिले 2 अधिक 0. 5 दुणे 10 अधिक 0 या ठिकाणी उत्तर येणार 10. त्यानंतर आपल्याला तिसरी पदावली सोडवायची आहे मित्रांनो. 25 वजा कंसात 10 अधिक 5. 25 वजा सुरुवातीला आपण कंस सोडवणार. 10 आणि 5 झाले 15. तर 20मधून 15 गेले, 10 आणि 5 15 आणि या ठिकाणी मित्रांनो 25 आहे आणि 25मधून 15 गेले, उत्तर आलं 10. तिसऱ्या पण पदावलीचं उत्तर 10 आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो चौथी पदावली आहे. 8 गुणिले 2 भागिले 4 अधिक 8. सुरुवातीला होणार गुणाकार. 8 दुणे 16 भागिले 4 अधिक 8. त्यानंतर होणार भागाकार. 4 चौक 16 अधिक 8. मित्रांनो 8 आणि 4ची बेरीज झाली 12. चौथ्या पदावलीचं उत्तर आलं 12. मित्रांनो हे आहे आपलं उत्तर. वेगळं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 3 पदावलींचे उत्तर 10 आले आणि चौथ्या पदावलीचं उत्तर आलं 12. प्रश्न नंबर 6. मित्रांनो या उदाहरणात चौकटीच्या जागी अनुक्रमे कोणते चिन्ह येतील? तर आपल्याला सगळ्या पर्यायांचा या ठिकाणी वापर करावा लागणार आहे. तर सुरुवातीला पर्याय क्रमांक 1 मित्रांनो आपण या ठिकाणी सोडवणार. 40 8 5 2 आणि 15. आता पर्याय क्रमांक 1चे चिन्ह सुरुवातीला गुणाकार, त्यानंतर भागाकार, त्यानंतर बेरीज आणि बरोबर. आता मित्रांनो हे गणित आपण सोडवणार. तर सुरुवातीला होईल गुणाकार. 8 चौक 32 म्हणजे 320 भागिले 5 अधिक 2. आता होईल या ठिकाणी भागाकार. तर 5 सख 30 बाकी उरली 2 आणि 5 चौक 20 64 आणि अधिक 2 करणार. 64 आणि 2 मित्रांनो बेरीज जर केली तर उत्तर या ठिकाणी आलं आहे 66. मित्रांनो पर्याय क्रमांक 1 चुकीचा आला कारण की उत्तर आपल्याला 15 दिलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या पर्यायांचा आपण या ठिकाणी वापर करणार. सुरुवातीला मी अंक लिहून घेतो. 40 8 5 2 आणि 15. पर्याय क्रमांक 2चे चिन्ह आहेत भागिले, वजा, अधिक आणि बरोबर. आता सुरुवातीला पुन्हा होणार या ठिकाणी भागाकार. 8 45 वजा 5 अधिक 2. त्यानंतर होणार वजाबाकी. 5तून 5 गेले 0 अधिक 2. 0 अधिक 2 केलं तर मित्रांनो उत्तर किती येणार आहे? 2. दुसऱ्या पदावलीचं उत्तर आलं 2. पण आपल्याला या ठिकाणी 15 दिलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा आहे. आपल्याला काय म्हटलं आहे? अनुक्रमे कोणते चिन्ह येतील? पर्याय क्रमांक 2चे चिन्ह पण येत नाही. मग आता त्यानंतर पर्याय क्रमांक 3 पुन्हा 40 8 5 2 आणि 15. पर्याय क्रमांक 3चे चिन्ह कोणते आहेत? तर भागिले, अधिक, गुणिले आणि बरोबर. मित्रांनो आता पुन्हा आपण या ठिकाणी हे गणित सोडवणार. सुरुवातीला होईल भागाकार. 8 45 5 अधिक 5 गुणिले 2. आता या ठिकाणी होणार गुणाकार. 5 अधिक 5 दुणे 10 आणि मित्रांनो 5 आणि 10ची जर बेरीज केली तर उत्तर किती येणार? 15. मित्रांनो पर्याय क्रमांक 3चे चिन्ह बरोबर येतात म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो 3 जर बरोबर आलेला असेल तर चौथं गणित सोडवण्याची आवश्यकता नाही आहे. प्रश्न नंबर 7. 8 गुणिले 1000 अधिक 1000 बरोबर प्रश्नचिन्ह गुणिले 100. तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? मित्रांनो या ठिकाणी पदावली आहे. पुन्हा आपण पदावली सोडवणार. 8 गुणिले 1000 अधिक 1000 बरोबर आहे प्रश्नचिन्ह आणि गुणिले 100. तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार? मित्रांनो ही समानता आहे. बरोबर चिन्हाच्या डावीकडे जेवढंच उत्तर येणार तेवढंच उत्तर उजवीकडे यायला पाहिजे. मग आता या ठिकाणी सुरुवातीला होणार गुणाकार. कंचे भागुबेव या पदावलीच्या नियमानुसार. 8 गुणिले जर 1000 केलं तर किती येणार उत्तर? या ठिकाणी 8000 आणि 8000 अधिक 1000 या ठिकाणी होईल बेरीज 9000. मित्रांनो डावीकडचं उत्तर आलं
9000. मग आता उजवीकडचं सुद्धा 9000च यायला पाहिजे. मग मित्रांनो 100ला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर उत्तर 9000 येणार आहे? तर मित्रांनो अतिशय सोपं आहे बघा. या ठिकाणी 2 शून्य आहेत. 100वरचे 2 शून्य आणि मग या ठिकाणी किती यायला पाहिजे? तर मित्रांनो 90 यायला पाहिजे. तुम्हाला जर गुणाकाराचा नियम माहिती असेल तर या ठिकाणी 90 जर घेतले आणि या ठिकाणी जर आपण 100 घेतले तर बघा हे 90 आहे असेच लिहिणार आणि 100वरचे फक्त 2 शून्य म्हणजे बरोबर डावीकडं जेवढं उत्तर आलं तेवढं उत्तर उजवीकडं येतं. म्हणून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी 90 ही संख्या घ्यावी लागेल. म्हणजे 9000 उत्तर येण्यासाठी 100ला आपल्याला 90 गुणावं लागेल. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2 90. प्रश्न नंबर 8. मित्रांनो या ठिकाणी असमानता आहे 50 अधिक 5 त्यानंतर भागिले 5 वजा 4 गुणिले 2 बरोबर मित्रांनो 15 वजा या ठिकाणी आहे स्टार आणि भागिले आहे 3. तर स्टारच्या जागी कोणती संख्या येईल? मित्रांनो ही समानता आहे. सुरुवातीला आपण डावीकडची जी क्रिया आहे ती करून घेऊया. सुरुवातीला आपण कंस सोडवणार. कंचे भागुबेव म्हणजे सुरुवातीला कंस सोडवणार. 50 अधिक 5 झाले 55 भागिले 5 वजा 4 गुणिले 2. त्यानंतर होणार भागाकार. 55 भागिले 5 केलं तर उत्तर येणार 11 वजा 4 गुणिले 2. त्यानंतर होणार गुणाकार. 11 वजा 4 दुणे 8. तर 11तनं 8 गेले मित्रांनो या ठिकाणी उत्तर आलं 3. म्हणजे बरोबर चिन्हाच्या डावीकडचं उत्तर 3 आलं. मग आता उजवीकडचं उत्तरसुद्धा 3च यायला पाहिजे. मित्रांनो उजवीकडचं उत्तर 3 यायला पाहिजे. मग आता तिथं कोणती संख्या असेल? हा जो स्टार आहे त्या स्टारच्या जागी कोणती संख्या असेल? तर आपण आता पर्यायांचा वापर करून बघणार. पर्याय क्रमांक 1 15 वजा आता पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे 24. स्टारच्या जागी आपण 24 घेणार. त्यानंतर भागिले 3. आता या ठिकाणी होणार भागाकार. 15 वजा 3 8 24 म्हणजे या ठिकाणी 8 आणि 15तनं या ठिकाणी 8 गेले उत्तर आलं 7. मित्रांनो उत्तर 7 येत नाही, उत्तर 3 येतं म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. आता पर्याय क्रमांक मित्रांनो या ठिकाणी मी 2 घेतो. पर्याय क्रमांक 2 नुसार 15 वजा स्टारच्या जागेवर घेणार आपण 33 आणि भागिले 3. सुरुवातीला होणार भागाकार. 15 वजा 3 आणि या ठिकाणी उत्तर येणार 11. 33 भागिले 3 केलं तर उत्तर येणार 11. पुन्हा 15तून 11 गेले बाकी उरली 4. मित्रांनो 4 हे उत्तरसुद्धा या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतर पुन्हा आपण घेणार पर्याय क्रमांक 3. 15 वजा स्टारच्या जागेवर घेणार 36 आणि भागिले 3. मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला पुन्हा भागाकार होणार. 15 वजा 3 1 3 आणि 3 2 6 म्हणजे उत्तर आलं भागाकार आला 12 आणि 15तनं 12 गेले तर बाकी उरली 3. मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर आलं. म्हणजे प्रश्न या स्टारच्या जागेवर जर आपण 36 संख्या घेतली तर आपली समानता बरोबर येते. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 36. प्रश्न नंबर 9. प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय येईल? मित्रांनो या ठिकाणी प्रश्न नंबर 8 सारखंच हे गणित आहे. समानता आहे. या ठिकाणी आपल्याला समानता सोडवायची आहे. 45 भागिले 5 अधिक 4 गुणिले 3 वजा 15 बरोबर 18 भागिले मित्रांनो कंसा प्रश्नचिन्ह आहे आणि या ठिकाणी कोणता पर्याय असेल तो आपल्याला या ठिकाणी सोडवावा लागणार आहे. तर सुरुवातीला आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडची क्रिया जी आहे ती सुरुवातीला करून घेणार. आपण सुरुवातीला भागाकार करूयात. 5 9 45 भागाकाराला 9 अधिक 4 गुणिले 3 आणि वजा 15. त्यानंतर होणार गुणाकार. 9 अधिक 4 त्रिक 12 वजा 15. त्यानंतर होणार बेरीज. 9 आणि 12ची जर बेरीज केली तर उत्तर येणार 21. त्यानंतर वजा 15. 21मधून 15 गेले या ठिकाणी उत्तर आलं 6. मित्रांनो बरोबर चिन्हाच्या डावीकडे 6 आलं, उजवीकडे पण 6च यायला पाहिजे. मग आता आपल्याला पर्यायांचा वापर करावा लागणार. पुन्हा पर्याय क्रमांक 1 18
भागिले मित्रांनो पर्याय क्रमांक 1 नुसार 4 अधिक 5, 4 आणि 5 किती झाले? 9 झाले. मग आता 18 भागिले जर 2 केलं, 18 भागिले 9 केलं तर उत्तर किती येणार? 2. म्हणजे पर्याय क्रमांक 1चं उत्तर आलं 2. 1चं उत्तर चुकीचं आहे. त्यानंतर आता या ठिकाणी आपण घेऊया पर्याय क्रमांक 2. 18 भागिले पर्याय क्रमांक 2 नुसार 3 गुणिले 2, 3 दुणे किती झाले? 6. मग आता 18 भागिले जर 6 केलं तर 6 1 6, 6 दुणे 12, 6 त्रिक 18, उत्तर आलं 3. 3 उत्तरसुद्धा या ठिकाणी मित्रांनो चुकीचं आहे. पर्याय क्रमांक आपण घेणार 3. 18 भागिले या ठिकाणी आहे 8 वजा 5, 8तनं 5 गेले, खाली राहिले 3. आणि मग आता या ठिकाणी जर आपण भागाकार केला 3 5 15, 3 सख 18, मित्रांनो उत्तर आलं 6. मित्रांनो पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी जर आपण 8 वजा 5 घेतलं तर बरोबर समानता येते. डावीकडचं उत्तर 6 आलं तर उजवीकडचं उत्तरसुद्धा 6 येतं. म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 10. मित्रांनो हे उदाहरण सत्य होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या चिन्हांचा क्रम चौकटीच्या जागी योग्य ठरेल? तर मित्रांनो या ठिकाणी हा जो चिन्हांचा क्रम आहे तो आपल्याला या ठिकाणी वापरावा लागणार आहे. तर आता या ठिकाणी एकूण 4 पदावल्या होतील. त्या 4 पदावल्या सोडवायच्या आहेत. 4 पदावल्या कोणत्या होतील? तर पहिली पदावली होईल मित्रांनो 19 अधिक 72 भागिले त्यानंतर 8 त्यानंतर गुणिले 3 गुणिले 3 नंतर वजा 9 बरोबर 1 ही पहिली पदावली आहे मित्रांनो. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 आपल्याला 2मध्ये कोणत्या चिन्हांचा वापर करावा लागतो तर सुरुवातीला या ठिकाणी मी हे सगळे गणित लिहून देतो. 19 72 8 3 त्यानंतर 9 आणि बरोबर 1. आता पर्याय क्रमांक 2चे चिन्ह आहेत अधिक, गुणिले, भागिले आणि वजा. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक 3 19 72 8 3 9 बरोबर 1. पर्याय क्रमांक 3चे चिन्ह आहे अधिक, त्यानंतर भागिले, त्यानंतर वजा आणि त्यानंतर गुणिले. आणि पर्याय क्रमांक 4 नुसार मित्रांनो पदावली तयार होते 19 72 8 3 9 बरोबर 1. पर्याय क्रमांक 4चे चिन्ह आहे वजा, भागिले, गुणिले आणि अधिक. मित्रांनो या 4 पदावल्या तुम्ही सोडवायच्या आहेत आणि यातल्या कोणत्या पदावलीचं उत्तर बरोबर येतं म्हणजे कोणते चिन्ह ठेवल्यानंतर या ठिकाणी उत्तर बरोबर येईल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. या ठिकाणी व्यवसाय नंबर 16 संपलेला आहे. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.